लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। सिल्लोड येथे महिला दिनी महिला सक्षमीकरण मेळावा। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दशसूत्री कार्यक्रमांतर्गत सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद महिला शिक्षकांनी तालुकास्तरीय महिला सक्षमीकरण सोहळ्याचे आयोजन केले होते। दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात गुणवत्ता वाढीसाठी चर्चासत्र, व्याख्यान, काव्यगायन, गीतगायन, नृत्य, नाटिका, एकपात्री प्रयोग आदी कला प्रकार महिला शिक्षकांनी सादर केले। या निमित्ताने महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले होते। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षणाधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली दशसूत्रीतील कार्यक्रमांतर्गत विविध कलाविष्काराचे महिलांनी सादरीकरण केले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आली। गट शिक्षण अधिकारी अनिल पवार, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, शिक्षण विस्तार अधिकारी राजू फुसे यांनी महिला दिन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। जिल्हा परिषद आदर्श शाळा केराळचे मुख्याध्यापक रामचंद्र मोरे, सज्जन टाकसाळे, दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार रवींद्र सोनवणे, पत्रकार गणेश शेळके यांनी उपस्थित राहून महिला भगिनींना शुभेच्छा देत गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद शाळांत महिला शिक्षिका राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले। विचार मंथन या सदरात बोलताना केवळ महिला दिनापुरताच हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता गोरगरिबांच्या लेकरांसाठी तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम वर्षभर राबवण्याचा मानस नियोजन समितीतील महिला सदस्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता दहीभाते, सूत्रसंचलन रत्नप्रभा बोर्डे यांनी तर आभार प्रदर्शन दीपाली विस्पुते यांनी केले। याविषयी गावदर्शन लाईव्हला दिलेल्या या प्रतिक्रिया। खरं तर हा कार्यक्रम म्हणजे एक महिलांचा मेळावा इथे आम्ही आयोजित केला, पण या कार्यक्रमाचं जी सुरुवात आहे ती आमच्याच एका ग्रुपमध्ये झाली। सहज बायका आपण जमतो, काही बीसी वगैरे टाकतो, पण प्रयोजन असं होतं की महिलांनी एकत्र यावं आणि काही विचार मंथन व्हावं। आणि त्यामध्ये आमचा विचार मागच्या वर्षीपासून चालला। एक आमची मैत्रीण स्वाती टिक्कर त्यांनी मांडलं की आपण महिलांसाठी असा काही कार्यक्रम घेता येईल का, पण मागच्या वर्षी वेळ नसल्यामुळे आम्ही या वर्षी त्या विचारावर आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि हा प्रस्ताव सगळ्या केंद्रातल्या महिलांपुढे मांडला आणि प्रत्येक केंद्रामध्ये एकेकीला जबाबदारी वाटून दिली। त्यानंतर त्यांनी अजून एक सहकारी आपल्यासोबत घेतल्या आणि या कार्यक्रमाचं जेवढं होता येईल तेवढं स्वरूप त्यांना सांगत गेलो। सुरुवातीला रिस्पॉन्स कमी आला आणि नंतर मात्र आतापर्यंत कालपर्यंत आमच्याकडे नाव नोंदणी होत होती। आणि खरं म्हणजे आम्ही शिक्षिका आहे, आम्ही रोज बाहेर पडतो, काम करतो, अर्थार्जन करतो, पण काय होतं काही गोष्टी आम्हाला व्यक्त होता येत नाही किंवा आम्हाला व्यासपीठ मिळत नाही। अशा भरपूर महिला आहे, कलाकार की ज्यांच्यामध्ये खूप काही आहे पण त्या व्यक्त होत नाही, की समाजाच्या भीतीने म्हणेल, घरच्यांच्या भीतीने म्हणेल किंवा स्वतःच्या काही त्यांच्यामध्ये तेवढा क्षमता म्हणजे बोलण्याची नसेल किंवा काहीतरी न्यूनगंड असेल। मग अशा महिलांना आमच्या महिलांना अगोदर आम्हाला पुढे आणायचं होतं आणि हाच विचार समोर ठेवून खरं तर आजच्या 8 मार्च महिला दिनाचं आयोजन करण्याचा निश्चित करण्यात आला आणि हा सोहळा आज इथे साजरा झाला। या प्रोग्राम मध्ये महिलांसाठी कशा प्रकारे नियोजन केलेले आणि कुठले कार्यक्रम यामध्ये आज घेतले? खरं तर हा कार्यक्रम महिला दिनाचा जरी असला तरी आम्ही इथं सर्वात महत्वाचा मुद्दा जे आदरणीय जिल्हाधिकारी स्वामी साहेबांचा दशसूत्रीचा कार्यक्रम जो जिल्हाभर राबवण्यात आलेला आहे त्यातलं महिला सक्षमीकरण हे जे एक सूत्र आहे त्यानुसार आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। कार्यक्रम तर घ्यायचाच होता पण ह्या धर्तीवर तो कार्यक्रम ठेवला आणि त्यामुळे इथं सर्व प्रकारचे सादरीकरण केले महिलांनी। गीत गायन असतील, नृत्य असतील, यामध्ये तुम्ही एक पात्री नाटकही बघू शकतात। ह्या सगळ्या गोष्टी महिलांनी इथं केल्या, परंतु हे एवढंच इथं अपेक्षित नाहीये आम्हाला की हा कार्यक्रम फक्त 8 मार्च पुरता मर्यादित ठेवायचा नाहीये। याच्यानंतर आमचं जे आहे आता तासाभराचं विचार मंथन कार्यक्रम होणार आहे। ज्या महिला आपला वेळ आणि अर्थ पैसा पण देऊ शकतील, ज्यांच्याकडे वेळ आहे असा आम्ही आता एक ग्रुप तयार करणार आहोत आणि वर्षभर यातून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या अर्थाने आम्ही सामाजिक उपक्रमांची सुरुवात करणार आहोत। फक्त 8 मार्च पुरता किंवा फोटो सेल्फी काढण्यापुरता आणि नृत्य करण्यापुरता या कार्यक्रमाचं स्वरूप राहणार नाहीये। हे स्वरूप आम्ही बदलण्याचा प्रयत्न करणार आहेत। आणि एक जे म्हटलं जातं समाजामध्ये की महिला एकत्र आल्या तर फक्त भांडणच करतात, तर हा मुद्दा आम्हाला फोडून काढायचा आहे आणि यातून काहीतरी नवीन घडवायचं आहे।
आज सर्व महिला तुम्ही एकत्रित या ठिकाणी आले आणि जागतिक महिला दिनानिमित्त मात्र आजची परिस्थिती जरी बघितली तर बऱ्याच ठिकाणी आजही महिलांवर अत्याचार होतो, याबद्दल तुम्ही काय सांगणार? आज नक्कीच सर्व पुरुष क्षेत्रांमध्ये किंवा आजूबाजूचे जे वातावरण आहे एवढ्या सर्व महिला एकत्रित येऊन एवढ्या छान प्रकारे कार्यक्रम सादर करू शकतात किंवा इतका छान नवीन उपक्रम राबवू शकतात, हे बघूनच आजूबाजूचा परिसर किंवा एक प्रकारचे संस्कार समाजावर घडवले जातात आणि एक प्रकारचा नवीन संदेश जातो समाजामध्ये की महिला कुठेही कमी नाहीत आणि महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यामुळे कुठेतरी अत्याचार थांबवला आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या अप्रत्यक्ष का होत नाही मदत होणार आहे. आणि या सगळ्या उपक्रम जो आम्ही ते सादर केलेला आहे त्या सगळ्या उपक्रमामध्ये अप्रत्यक्ष का होत नाही. आमच्या पंचायत समितीचे आदरणीय गट शिक्षणाधिकारी अनिल पवार साहेब यांनी आम्हाला खूपच पाठिंबा दिला या कार्यक्रमासाठी. पंचायत समितीचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आम्हाला या कार्यक्रमात खूप शुभेच्छा पण दिल्या आणि सर्वच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांचं पण आम्हाला तेवढंच मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं पण आहे. आजच्या प्रोग्राम बद्दल काय सांगणार तुम्ही? प्रोग्राम मध्ये सहभाग घेतला होता, एक प्रेक्षक म्हणून तुम्ही काय सांगणार? कार्यक्रम हा अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण झालेलं. कार्यक्रमाचं नियोजन हे अति उत्कृष्ट होतं. खरं तर संकल्पनाच खूप प्रभावी आहे. दशसूत्री कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी स्वामी साहेबांनी जो हा कार्यक्रम शाळेवर राबवायला सांगितला, पण तो त्याचा एक धागा पकडून जो महिलांनी हा 8 मार्चचा दिवस हा धरून जो कार्यक्रम पहिल्यांदा सिल्लोड तालुक्यामध्ये संपन्न केला, तो अतिशय उल्लेखनीय आणि अतिशय कौतुकास्पद असा कार्यक्रम झाला. सर्व महिलांचा सहभाग ही फार आनंददायी होता. करणारे तर सादरीकरण करणारे तर उत्साहात असतातच, परंतु त्यांना प्रतिसाद देणारे जे प्रेक्षक होते तेही खूपच आनंददायी पद्धतीने त्यांना प्रतिसाद देत होते. सर्वांचा सहभाग खूप छान झाला. कार्यक्रमाचं आयोजन ही खूप अति उत्कृष्ट असं करण्यात आलेलं आणि सर्वांनी खूप छान प्रकारे सादरीकरण केलं. कुठलाही कुणाची मन दुखवली जाणार नाहीत किंवा सर्वांना चांगल्या प्रकारे सहभाग मिळावा अशा प्रकारचं नियोजन जे नियोजन समितीने केलं होतं ते खूपच उल्लेखनीय असं आहे. माझं असं मत आहे की हा कार्यक्रम बघितल्यानंतर की महिलांसाठी असे प्लॅटफॉर्म उपलब्ध नेहमी व्हायला पाहिजेत आणि हे कार्यक्रम नेहमी आयोजित व्हायला पाहिजेत. मॅडमनी जशा पद्धतीने सांगितलं की विचार मंथनाचा जो कार्यक्रम आहे तो महिलांसाठी खूप आवश्यक आहे, कारण केलेल्या गोष्टीमध्ये ज्या काही उणिवा असतील, पण उणिवा अशी काही म्हणताच येणार नाही, सुरुवातच एवढी छान झालेली आहे, तर ह्याच्यामध्ये उत्तरोत्तर खूपच छानच अजून वाढ होईल. आणि सर्वांना माझ्या या कार्यक्रमाच्या शुभेच्छा आणि पुढील कार्यक्रमासाठी सुद्धा मी सदिच्छा व्यक्त करते. याच्यामध्ये माझाही खारीचा वाटा असेल. तर धन्यवाद. कार्यक्रम खूपच छान झाला. माझी नारी शक्तीचा नारी शक्तीचा नारी शक्तीचा माझी नारी शक्तीचा नारी शक्तीचा नारी शक्तीचा. गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेके, छत्रपती संभाजीनगर.